महायुतीकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। महिलांना प्रचार पॅम्पलेट सोबत दिली पैशांची पाकिटं। भरारी पथक काय करत आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। महायुतीकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। आचारसंहितेचं उल्लंघन, महिलांना प्रचार पॅम्पलेट सोबत दिली पैशांची पाकिटं, भरारी पथक काय करते असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित केला जातोय। महायुतीकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। या ठिकाणी आता भरारी पथक काय करते असा सवाल केला जातोय। याच मुद्द्यावरून विरोधक वारंवार आक्रमक पाहायला मिळत होते। अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत असताना आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरारी पथकाच्या कारभारावरती या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय। महिलांना प्रचार पॅम्पलेट देता वेळेस पैशांची पाकिटं देण्यात आलेली आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो की प्रचार पॅम्पलेट दिलेली आहे, त्याच्या खाली एक पांढऱ्या कलरचं पाकिट दिलंय आणि त्या पाकिटात साधारण 500, 1000च्या नोटा आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जो माणूस आहे तो त्या व्हिडिओद्वारे सांगतोय की बघा कशा पद्धतीने पैसे वाटप केले जातात आणि ती महिला देखील सांगते की हे प्रचार चिन्ह जे आहे ते कमळाचं आहे, धनुष्य बाणाचं आहे, अशा पद्धतीची ती महिला सांगताना पाहायला मिळते। पण या सगळ्या गोष्टींनंतर एकच पुन्हा मुद्दा जो आहे तो समोर येतोय, तो म्हणजे भरारी पथकं काय करतायत। जो मुद्दा आपण खरं तर पहिल्या दिवशी देखील घेतला होता। एक एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते देखील आपण चालवलेलं होतं लोकशाहीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये देखील निळ्या कलरच्या पिशव्या घेऊन महिला ज्या आहेत त्या बॉक्समध्ये कुकर वगैरे घेऊन जाताना आपल्याला दिसल्या होत्या लिफ्टमधनं। तशाच पद्धतीचा हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे नेमकं निवडणूक लढायची कशासाठी असा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्य माणसांना पडलेला पाहायला मिळतोय। इतकंच नव्हे तर आम्ही एकाला मतदान दिलं आणि हे लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर आम्ही नेमकं काय करायचं आणि यांची क्रेडिबिलिटी काय असा प्रश्न आता मतदार देखील विचारू लागलेले पाहायला मिळतात। हा जो व्हिडिओ आहे हा नाशिक मधनं बाहेर आल्याची माहिती आहे, कारण ज्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे तो व्यक्ती स्वतः नाशिकचा आहे। त्यामुळे नाशिक मधनं हा व्हिडिओ बाहेर आला असल्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते। कृपा जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। क्या नाम है ये? किसने पैसे दिए आप बता सकते हो? बताओ, आप डरिए ना। नहीं, बताओ। मुझे नहीं पता, ऊपर रहते थे पहले बट उसका नाम नहीं मालूम मुझे। हमारे बिल्डिंग में रहते। लेकिन ये किस पक्ष का है ये चिन्ह? ये कोमल का है। कमल मतलब कौन सा पक्ष मालूम है? बीजेपी। बरोबर। पुन्हा बघू शकतो आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।